अतोनात बाळूमामांच्यावर प्रयत्न करून असे बाळूमामांचं कॅसेट तयार करून त्यांनी ते बाळूमामा त्याने संतोष महाराजांनी आयुष्य भरपूर द्यावं आणि त्यांचं कार्यक्रम व्हावं एवढं सांगून आता बाळूमामाचे देव 1 वर्षात 5 देव करत होते. आजोबा पहिलं आजोबा 1 मिनिट इकडं माझ्याकडे बघून बोला. इथं कॅमेरा तर इकडे बघून बोला. हां इकडे माझ्याकडे बघून बोला. हां तुम्ही सगळ्यांनी जरा इकडे बसा. तुमच्यावर बघायला सारखं बोंब पुनवेला हां पहिला देव त्यांचा हलशेदनाथ आप्पाचे वाडे. हां हां त्याने इकडे बसू देत. हे खुर्ची करून इथं बसा इकडे असेल. हलशेदनाथ आप्पाच्या वाडीला जायचं. हां तिथं 4 रोज यात्रा करायचे. हां तिथं माणसाने जीव घालून भंडार घालून तिथल्या यात्रा पूर्ण करून हां तिथल्या देवाचा भंडार घेऊन ते पट्टण कडोलीला यायचं. बरं 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 पट्टण कडोलीमध्ये विठ्ठल बिर्देच्या देवालयाच्या वरतं ओपन जाग्यावर त्यांचा तंबू असायचा. आणि त्यावेळेला पाऊस जात सारखा जोर करायचा. हां मग पाऊस भिजल्यावर मला म्हणलं रे मोठ्या इथं कोणाचं मोठं घर असलं तर तिथं अड्डा करूया. हे पाऊस प्रत्येक वर्षी आहेच म्हणाला. मग इथं पट्टण कडोलीमध्ये एक कल्लाबाई नावाची धनगर बाई होते. मग मी म्हणलं तुमच्या घरात बाळूमामाचा इथं प्रसाद करूया. करा की म्हणले. देव माणसाचा आम्ही काय नाही म्हणतो केला. पण ते घर होतं अपुरं आणि बाळूमामाचे लोकसंख्या त्यात माहीना. हां हां बाळूमामा म्हणलं मोठ्या जरा मोठं घर बघ केलं. मग ते कुंभार म्हणून पार्वतीबाई कुंभार ईश्वरा कुंभार हे त्यांचं घर होतं. त्याला मोन बाळ काय नव्हतं. घर मोठं होतं पण गिड्ड होतं मोठं होतं. मी त्यांना विचारलं कुंभार मावशे इथं देव बाळूमामाचं यात्रेत भजन पूजन प्रसाद करतात करताय म्हणले. देवाचं कोण आडवं येते म्हणले. आमचं भाग्य आहे म्हणाला. तसल्या देव माणसाचं आमचं घर चाललं ताब्यात चांगलं होतंय म्हणले. मग त्याने मान्यता दिल्या. तिथं बाळूमामाच्या प्रसादाचे जुळणी केली आणि ते चांगलं ठिकाण. ती बाई माणूस त्याचा पती भाविक होतं देवांची भक्ती होते. त्याने मान्यता दिल्या. तिथं बाळूमामाचा प्रसाद सुरू व्हायचा. पण आम्ही त्यांच्या 2 मळ्यात मोठा माराल तर आणि कुंभार मावशी आले. हे महादेव अरे खाना उद्या बाळूमामाचा प्रसाद आहे. तुम्ही जरा पाणी आणून द्याल. बरं झालं की म्हणलं आम्ही आणताव. आता मोठ सोडताव. मोठंच पाणी नाही हिरीतलं आणताव म्हणलं. मोठंच नको हिरीतलं. मोठं सोडून बैल बांधताव. तुम्ही मावशी असं करा 1 कावड आणि 4 घागरी आणून ठेवा. आम्ही कावडीनं आणि पाणी आणून तिथं देतो प्रसादला. आम्ही 2 कावड्या 7-8 घागऱ्या पाणी दिलं. मग रुक्मिणी मानवांच्या ओव्या होत्या धनगरे. आम्ही बी ऐकाय बसलं. मामा बी ऐकाय बसलं. मग बोलत बोलत मला म्हणलं मोठ्या हे तुमचं भजनेवाले म्हणतात गुरु वाचून दैवत नाही. उद्धरलो केसरच्या पायी नामदेव म्हणतोय. तर मी मोळी महाराज गुरु केलाय का. लई चांगलं झालं म्हणलं. गुरुविनं कोण दावील वाट अवघड पश्चिमीचा घाट. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय पश्चिमेला जावा. परा पश्यंता मध्यमा वैकर्यनी हे 17वे बरोबर हे मुक्त होतंय ठिकाण. मग ते मोळी महाराजांचे ह्यांची गाठ पडले. मोळी महाराज म्हणले बाळो काय गुरुदेव भूत काढतोस ना. होय होय भूत काढतो. अरे किती पैसे घेतोस. 1 भूत काढल्यावर 1 रुपया. बर म्हणला. 1 भूत काढल्यावर 1 रुपया.
तुझ्या आता खिशात 20 रुपये आहेत, ते मला दे. मग काय करता, पंढरीला जातो आणि आंधळ्या पांगळ्याला देऊन येतो. बाळूमामानं ते खिशात पैसे मोजलेलं नव्हतं. 20 रुपये बरोबर निघल्यावर बाळूमामा मुळे महाराजांच्या पायावर डब पडलं. गुरुदेव खरा गोरायस म्हणला, माझं 20 रुपये आहेत, तुला कसं कळलं? मी मोजलं नव्हतं, पण ते 20च झालं. 20 भूतं काढलेलं 20 रुपये होतं, ते आता मी जातो आणि अंधळ्या पांगळ्याला देऊन येतो. बाळूमामानं विचार केला, माझ्या खिशातलं 20 रुपये यांनी बरोबर सांगितल्यात. मुळी महाराज माणूस नाही म्हणला, देव आहे म्हणून बाळूमामा लांबड पायावर डब पडला. उठ बाळू उठ, ही काठी घे, देव झालास तो, देव झालास, घे ही काठी घे, काठी घे. त्या दिवशी मुळी महाराजनं काठी घेतले. आता बाळू तो देव झालास, देव झालास. माझं पैसे बरोबर तुझं मी सांगितल्यानं बरोबर निघल्यावर तुला कोण पटले आणि माझ्या खिशात 20 रुपये होतं. बाळू आता ते घेऊ नको, तसं मोफत भूतं काढ. आमच्या संतांच्या विभूत्या लोककल्याणा करता आहेत, तसं लोकांचं कल्याण करायचं, तो वेळ मे वेळ. बरोबर.